नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लॉग खास याच्यासाठी का मित्रांनो, एक खुश खबरी आहे. आपण पहिले तर सांगतो. पहिले तर मी ठाण्याला निघालोय. मग आपल्या गावावरून मी ठाण्याला निघालोय. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या युट्यूबला 1500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुम्ही एवढं प्रेम दाखवता आपल्यावरती. आणि आपले इंस्टाग्रामला पण 3,500 आपले फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहे. तर सर्वांचं मनापासून पहिल्यांदा आभार. आपण आलेलो गावाला बोहाड्यासाठी, मोखाड्याच्या. आणि येऊन आपल्याला आज 7 दिवस झाले. सोमवारी आलेलो आणि आज संडे आहे. तर आपण आता निघालोय. बघू शकता आपली एंटॉक पूर्ण लोडेड आहे. पूर्ण तांदूळ वगैरे, बॅग वगैरे घेतलेली आहे. आणि आपण आता निघालोय ठाण्याला. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे का तुम्ही खरंच खूप प्रेम दाखवता. आपल्या इंस्टाग्रामला असे मिलियन मध्ये आपले व्हिडिओ गेलेत. आणि युट्यूबला पण आपला एक व्हिडिओ आहे, तो 5 मिलियन मध्ये गेलाय. 5.1 म्हणजे काहीतरी 51 लाख लोकांनी तो व्हिडिओला आपल्याला सपोर्ट केलेला आहे. आणि इंस्टाग्रामला तो 1.9 मिलियन म्हणजे 19 लाख लोकांनी आपल्याला प्रेम दिलेलं आहे त्या व्हिडिओला. आणि त्याच व्हिडिओमुळे आपले फॉलोअर्स पण वाढलेत आणि सबस्क्रायबर पण वाढलेत. तर मित्रांनो, तुम्ही फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर तर नाही आहेत, हा माझा परिवार आहे. आणि ब्लॉग तर केव्हाच चालू केला होता, जेव्हा घरून निघलेलो तेव्हाच. पण ना, क्वालिटी एकदम म्हणजे आवाजाची क्वालिटी एकदम फाटत म्हणजे पूर्ण हवेचा आवाज येत होता. आणि आता कसा आवाज येतोय मला माहिती नाही. आता माईक लावलाय मी. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच का मनापासून धन्यवाद. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कारण मी आता निघालो ठाण्याला. रस्त्याला ज्या काही गोष्टी घडतील त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेनच. आता मी परसुंड्याच्या पुढे आहे. आणि बघू शकता आपली इकडे बाईक वगैरे आहे एकदम. आणि आपण एकदम सेफ्टी मध्ये, म्हणजे हेल्मेट वगैरे आपल्याकडे आहे. आता आपण निघालोय. आणि एकटाच आहे. पहिली गोष्ट म्हणजे एकटाच आहे ना. पण आता निघालोय इथं परसुंड्याच्या पुढे आहे. तर मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला एक गोष्ट, का मी जेव्हा ब्लॉगिंग करतो ना, म्हणजे आता मला ना ब्लॉगिंग म्हणजे मी खूप केव्हापासून चालू केले. जवळजवळ मला 3-4 वर्ष झालेत मी ब्लॉगिंग करतोय. पण डेली ब्लॉगिंग करत नाही, म्हणजे रोज ब्लॉगिंग करत नाही. मी कधीतरी महिन्यातून एक ब्लॉग करतो किंवा महिन्यातून 2 ब्लॉग करतो. आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना बघितलं ना का असं खाली मान घालतो, नाही तसा कॅमेरा फिरवून घेतो. पण मित्रांनो, मला आता ना थोडासा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. का मी जेव्हा ब्लॉगिंग करेन ना, तेव्हा कोणी पण माझ्या मागून येऊ, पुढून येऊ. मुंबईचा ब्लॉग बघितला असेल, मी आणि बायको मुंबईला गेलेलो. तेव्हा मी बिना लाजता आणि बिना माझा जो आत्मविश्वास होता ना, तो न मी खाली पाडता मी एकदम स्पष्टपणे ब्लॉगिंग केले त्या व्हिडिओमध्ये. आणि आतापासून म्हणजे असं डेली ब्लॉग बनवायला सुरुवात करणार आहे. तर नक्की असंच मला सपोर्ट राहू द्या. कारण तुमच्या सपोर्टमुळे मी आज इथपर्यंत आहे. काही एवढा पण मोठ्या लेवलवरती गेलोय नाही, कारण आताशी माझे 1500 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. तर मित्रांनो, हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता चला निघूया, कारण खूप टाइम झालेला आहे. आता 4:15 काहीतरी वाजलेत. तर आपल्याला खूप टाइम होईल. आणि हा आपला गावकडचा वातावरण आहे, बघू शकता. एकदम एक नंबर वातावरण आहे. आणि हा वातावडे किल्ला आपण खूप दिवसापासून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की हा वातावडे किल्ला आपण दाखवणार. पण गावाला आल्यानंतर टाईमच भेटत नाही आपल्याला कुठे फिरायला. नुसते काम हे ते इकडे तिकडे चालूच राहतात. तर चला मित्रांनो, खूप टाइम होतोय, कारण 4:15 झालेत, 4:30 तर झालेतच. तर आता इथून निघतोय. ठाण्याला किती जायला उशीर होईल सांगू नाही शकत, रात्र पडेल. तर शेवटपर्यंत नक्की या ब्लॉग मध्ये बनवून राहा. खूपच मजा येईल. म्हणजे ज्या काही गोष्टी घडतील रस्त्याला मी ते दाखवायचा प्रयत्न करेन. चलो. तर मित्रांनो, आपल्याकडे मोटो ब्लॉग सेटअप पण आहे आणि आपल्याकडे गोप्रो पण आहे. पण आपण तो जास्त यूज केलाच नाही, कारण आपण त्याच्या ना, खरं सांगितलं तर मित्रांनो, त्याचा व्हिडिओ क्वालिटी एकदम मस्त आहे. पण त्याची जी
ऑडिओ क्वालिटी आहे ती खूप डल आहे, म्हणून आपण त्या गोप्रो मध्ये आपण व्हिडिओ शूट करतच नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे आपण आपल्या मोबाईल मध्येच, आपला मोबाईल काय मोबाईल एवढा हे पण नाही आहे, मस्त क्वालिटी आपल्या मोबाईलची, म्हणून आपण मोबाईल मध्येच शूट करतो. तर मित्रांनो आता आपण खोडाळ्याच्या रस्त्याला चलो. मित्रांनो विषय एक सांगायचा आहे. हा हे आपलं एंटॉकचे जे दोन्ही टायर आहेत ना पूर्ण गोटा झालेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ना पैसे खूप कमी होते, पण आपण टायर चेंज केलेतच नाही. तर आपल्याकडे आता पैसे आलेले आहेत, आपण मागच्या हप्त्यात चांगलंच काम केलंय. तर आपण आता पहिला टायर दोन्ही पण चेंज करून टाकू. बघू आता ठाण्याला पोहोचू पहिला कसं तरी, नंतर मग तिकडे आपण टायर पण चेंज करायचे आपल्याला. चलो गाइस, सननन पिरिरी टिरिरी, चलो. इकडे खोडाळ्याच्या रस्त्याने जाताना इकडे एक नवीन गोशाळा झालेला आहे, बघू शकता. अतिशय सुंदर काम केलेलं आहे इथं, मस्त गोशाळा इथे बांधलेला आहे नवीन एक. ही संगमनेर मर्चंट्स गोमाता शेड दानदाता. तर चला मित्रांनो, राईड पटापट करू, हायवे वरती निघू. For me, hold your hand while the pain was over. Keep you warm by the road. Oh, मित्रांनो आपण नेहमीच्या जागेवर आलेलो होतो, खोडाळ्यापासून पुढे तुम्ही बघू शकता इकडे. पण आता आपण गाडी सध्या लावली तिकडेच. मागे पावसाळ्यात आलेलो होतो बघा, इकडे गाडी उतरवली आपण, डायरेक्ट इकडे गाडी ठेवली होती. तीच जागा बघू शकता. इकडे झालं वातावरण कसं, इकडे पूर्ण डोंगर जाळून टाकलं बघा, खतरनाक. तर मित्रांनो खरंच खूप मजा येऊ राहिले, एकटाच सोलो राईड करतोय. अरे यार इकडनं पोरं येऊ राहिलेत, मला जायचं होतं जरा बाहेर. ठीक आहे, काय हरकत नाही, चला आपण पुढे जाऊ. मित्रांनो आपण थोडं थांबलो होतो इथे, बघू शकता. इथं थांबलो होतो आणि इथून हा सगळा खोडाळ्याचा नजारा दिसतोय खोडाळ्याच्या पुढे आपण. तर चला, खूप टाइम होऊ राहिला, आपण निघतोय पटापट. पण मग मध्ये मध्ये थांबून ब्लॉगिंग पण करतोय, म्हणून टाइमपास होऊ राहिला आपला जास्त. तर चला मित्रांनो निघू इथून पण. तर मित्रांनो आपण आता बघू शकता वैतरणा डॅम ना, हा वैतरणा डॅम वेगाव इकडे आपण पोहोचलोय. आणि हा इथे खूप मोठा पूल आहे, तुम्ही बघू शकता. पाणी खूपच आटलंय आता, भरपूर पाणी राहतो. आणि यो बघू शकता पूल. मित्रांनो कसला वातावरण आहे, एक नंबर.
इकडे बघा पूर्ण आटलंय, म्हणजे खूप खाली गेले नदी. आणि हा इकडून सनसेट. थोडा वेळ थांबू तिथे पुढे. बघू शकता मित्रांनो, आपण आलोय, थांबलो इथे. आणि इथे मस्त बसायला पण इथं बनवलंय. मित्रांनो एवढे वर्ष झाले आपण इथे येतोय. ते शिव मंदिर आहे ते पण आपल्याला माहिती नाही. येतो नुसते पुलावरती फोटो काढतो आणि जातोय. तर आपण इथे गाडी लावले, खूप साऱ्या गाड्या आहेत. आणि लोकेशन बघा मित्रांनो, काय वातावरण आहे, वाह क्या बात आहे. एक फोटो काढूया इथला. बघा ना, म्हणजे मित्रांनो इथे एक शिव मंदिर आहे, तरी ते आपल्याला माहिती नाही. आपण येतो इथे फोटो काढतो आणि निघून जातो. बघा वरतूनच दाखवतो, आपल्याला खूप टाइम झालाय. हे बघा इथं शिव मंदिर आहे आणि इकडे खूप सारे पोरं पण आलेले आहेत, व्हिडिओ फोटो काढतायत. तर चला जाऊया आपण, कारण आपल्याला टाइम नाही आहे, खूप टाइम झालाय. तर आपण निघून जाऊया. पण काय वातावरण आहे ना, बघा ना इथं बसायला किती भारी जागा बनवली. आणि इथून सनसेट, हा 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 हा, काय यार खतरनाक. If you ride with me, don't gotta work for the both of us. I'll put you in the driver's seat. Don't gotta hurry in the love. In the name of love. In the name of love. In the name of love. तर मित्रांनो फायनली आपण थंडा घेतलाय आणि कसाऱ्याला पोहोचलो आपण. इथं बघू शकता, त्या हॉटेलवरती थांबलो, इथं थंडा घेतलाय. आणि आता इथून निघूया. 6 वाजलेत. आता इथून तरी आपला 2 तासाचा रस्ता आहे अजून ठाणे. तोपर्यंत थंडा पिऊ आणि मग निघूया. चलो मित्रांनो, बाकी ठिकाणी असे सिस्टम झाले ना, मध्ये मध्ये माईक बंद होतो ना, त्याच्यामुळे मध्ये मध्ये आवाजच नाही. म्हणून तिथे मी म्युझिक टाकल्यात. आणि तर बघू शकता आपला थंडा वगैरे पिऊन झालेला आहे. आणि आपण आता निघालोय. तर आपण आता हायवेला आहे. आणि आता हायवेला कुठे थांबलो तर थांबलो, नाही तर थांबणार नाही. तर चला मित्रांनो, आता आपली राईड डायरेक्ट ठाण्यापर्यंत इथून नॉनस्टॉप होणार आहे. शक्यतो थांबलो तर थांबलो, नाही तर नाही. आणि मोठं व्लॉग सेटअप नसल्यामुळे आपण मोबाईलमध्ये शूट करतोय ना, तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही शूट करता येत नाहीये. म्हणून जरा सांभाळून घ्या मित्रांनो तुमच्या भावाला. तर चला मित्रांनो, भेटूया डायरेक्ट आपण एंडिंगला ठाण्यामध्ये किंवा कुठे मध्ये थांबू तिकडे. ओके चलो गाईज, सणाना पिरी दिली. तर बघू शकता वातावरण पण एक नंबर आहे. सनसेट झालेला आहे पूर्णपणे. 6:15 वाजले. चलो मित्रांनो, आताच 2 रायडर गेले, एवढे खतरनाक सणाना सटासट गेलेत, जाम स्पीडला गेलेत. ते तिकडे बघू शकता ते. आणि आपण इथल्या इथंच आहे. आपली काही लायकी नाही भाऊ, लायकी नाही पाय, असं कमी नाही समजायचं आपल्याला स्वतःला. पण आपण जे करतो आपण पण काही कमी नाही. आपण पण शून्यातून सुरुवात करतो. आपल्याकडे सध्या नेटवर्क आहे, तर आपली सुरुवात चालू आहे मित्रांनो. सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट असला तरच थोडासा वरती जाईल, नाही तर काय. चलो मिळते है गाईज. मित्रांनो सीन काय झाला माहिती आहे का, हायवेने येत होतो आता मी इकडनं, आणि 2 ट्रक होत्या, जाम स्पीडला होत्या त्या पण. आणि मी पण 70-80च्या स्पीडला होतो. आणि गाड्या ना डायरेक्ट एकदमच अशी डायरेक्ट अशी जागेवर वाकल्यासारखी. मला वाटलं पंक्चर झाला की काय, आणि मी थांबलो. कारण तुम्ही बघू शकता आपला टायर ऑलरेडी पूर्ण संपलेला आहे, गोटा झालेला, आपल्याला चेंज करायचा आहे. मला वाटलं पंक्चर झाला. गाडी पूर्णपणे अशी वाकली ना, थोडा घाबरलो. मागचा बघितला, मागचा ओके आहे.
थोडी हवा कमी आहे फक्त, पण ओके आहे. तर मला हेच वाटलं, मला वाटलं पंक्चर आहे की काय, पण काही नाही एवढा. चला निघूया. बाबा नशीब, आता पडलो असतो. एवढी गाडी वाकली होती ना मित्रांनो, खतरनाक. चला राईड सुरू करू. लवकर लवकर पोहोचायचं आपल्याला. सुंदर वातावरण झालंय बघू शकता. हा मित्रांनो, चला 2-3 फोटोशूट केले आणि व्हिडिओ काढला एक आणि स्टेटस वगैरे लावलाय. चला आता निघूया इथून. बघू शकता एकदम भारी दिसते इथून एकदम गाडी. असाच फोटो काढला मी लावून इथून. तर चला मित्रांनो निघतो. मित्रांनो, मुंबईला जाताना नाशिक हायवेने, नाशिकवरून मुंबईला जाताना हा हायवे लागतो, तेव्हा इथे आपल्याला फ्लॅग बघायला भेटतो. फ्लॅग आपल्या इंडियाचा. हा जो झेंडा आहे मित्रांनो, हा कोणत्या कंपनीचा आहे? मला तर इथं नाव दिसतंय क्रुझर कंपनी, पण मला कमेंटमध्ये सांगा ही कोणती कंपनी आहे. क्रुझरच कंपनी आहे का कोणती, काय आहे? आणि हा झेंडा जेव्हा पण मी येतो ना तेव्हा इथे फडकताना दिसतो. खरंच खूप असा भारी फडकतोय, बघू शकता. क्या बात आहे. तर मित्रांनो, आपण आता कुठे पोहोचलोय माहिती नाही. बघितलं मागे मी कुठे पोहोचलोय आपण, माहिती नाही एवढं, पण ठीक आहे, इट्स ओके. पण आपण आता खूप जवळ आलोय, बघू शकता.